एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आणि नगरसेविका कल्याणी संदीप दबके यांच्या विशेष सहकार्याने पाली येथील बेघरारी अंगणवाडी क्रमांक 4 ची सुसज्ज नवी वास्तू उभारण्यात आली असून या वास्तूचे उद्घाटन नगरसेविका कल्याणी संदीप दबके यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। अंगणवाडी म्हणजे शिक्षणाचा पाया असून तो अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही नवी वास्तू उभारण्यात आली आहे। या आधुनिक अंगणवाडीच्या माध्यमातून उज्ज्वल भारताची भावी पिढी घडवण्यासाठी नगरसेविका कल्याणी संदीप दबके, समाजसेवक संदीप दबके, सुबोध भोसले आदींनी विशेष सहकार्य केल्याचे अंगणवाडी सेविका साक्षी फोंडे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले। तसेच या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले। यावेळी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुडे, नगरसेविका कल्याणी संदीप दबके, मुख्याधिकारी मडके मॅडम, बाल विकास अधिकारी तेजस्विता मॅडम, पर्यवेक्षिका म्हात्रे, पर्यवेक्षिका लखिमले, अंगणवाडी सेविका रंजना गडगे, सोनाली शिंदे, मदतनीस अपर्णा भगत, सामाजिक कार्यकर्ते संदीप दबके, सुबोध भोसले, सागर मिसाळ यांच्यासह बेघरारीतील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि पाहिलं असं वाटलं की एखादी अंगणवाडी कशी असावी, तिचं उदाहरण म्हणून करून ह्या अंगणवाडीकडे बघता येईल। कारण ज्या विद्यार्थ्याचा, ज्या मुलाचा पाया जिथं तयार होतो, जिथं सुरुवात होती, तिथलं अंगणवाडी केंद्र कसं असावं, कसं असावं ह्या भिंती दिसतात, किती रंगरूप किती छान केलंय। खरं अशा सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या अंगणवाड्या असाव्यात अशी या ठिकाणी मी अपेक्षा खरं व्यक्त करतो। आणि या वास्तूसाठी उभारण्यासाठी ज्यांचे कोणाचे हात लागले असेल, खरं मी प्रशासनाला त्यांचे आभार मानेन। खरं सगळीकडे असं व्हायला पाहिजे। खरं मला पंचायत क्षेत्रात 11 अंगणवाड्या आहेत ज्या जिल्हा परिषद अंडर येत आहेत। सध्या तरी आपल्या नगरपंचायतकडे वर्ग केलेल्या नाही आहेत, परंतु लवकरच त्याची सुद्धा कार्यवाही सुरू आहे, ज्या पूर्णपणे नगरपंचायतकडे वर्ग केल्या जातील। त्यापैकीच अंगणवाडी केंद्र बेघरारी, तर या अंगणवाडी केंद्राच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा खूप आनंद होत आहे। महिला बाल विकास विभागाच्या अंगणवाडीसाठी जे काही करता येईल त्यासाठी आम्ही बांधील आहोत। म्हणजे जिल्हा परिषदकडून नगरपंचायतकडे वर्ग करण्यापूर्वी जे काही होईल त्याच्यासाठी ते प्रयत्न आम्ही करू। मला फक्त एकच सांगायचं आहे की अंगणवाडीच्या माध्यमातून सुद्धा खूप सेवा सुविधा दिल्या जातात। खरं तर 6 सेवा सुविधा ICDSच्या आहेतच। घरपोच आहार असतो, DHR आहे, त्याच्यानंतर जे आदिवासी क्षेत्र आहे तिथे अमृत आहार आहे, त्यानंतर आत्ताची गरोदर आणि स्तनदामातांसाठी मातृवंदन योजना आलेली आहे। तुम्हाला त्या अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून याची सगळी माहिती मिळेल, कोण लाभार्थी याच्यासाठी पात्र ठरतात। त्यानंतर एक लेखलाची योजना म्हणून आहे, तर 1 एप्रिल 23 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर अशा 2 मुलींसाठी 1 लाखापर्यंत त्याची सुद्धा लेखलाच्या माध्यमातून 1 लाखापर्यंत रक्कम आहे ती दिली जाते 18 वर्षा मुलीचं वय 18 वर्ष झाल्यानंतर। त्यानंतर जर PHC किंवा शासकीय रुग्णालय असेल त्या ठिकाणी जर नोंदणी किंवा डिलिव्हरी झाली असेल तर यांच्यासाठी सुद्धा बेबी केअर किट योजना आहे। अशा विविध योजना आहेत ज्या अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात। ज्यावेळी या ठिकाणी म्हणजे जिथे जिथे अंगणवाडी केंद्र आहेत त्यांना CBE म्हणून कार्यक्रम सुद्धा राबवायचे असतात, म्हणजे कम्युनिटी बेस्ड इव्हेंट, जिथे लोकसहभाग हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। त्या CBE इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा विविध योजनांची किंवा अंगणवाडीतून ज्या काही सोयी सुविधा दिल्या जातात त्याबाबतची माहिती लाभार्थ्यांना द्यावी लागत असते, तर याचा सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यावा। आणि ज्या काही जरी तुमच्या असतील तक्रारी असतील किंवा एखाद्या योजनेबाबत माहिती हवी असेल, अंगणवाडी केंद्राकडे चौकशी करा। नाही केला तुम्ही तालुक्याला सुद्धा ऑफिस, तालुक्याच्या ऑफिसला तुम्ही तिथे चौकशी करा। लाडकी बहीण योजनेबाबत जर काही शंका असतील तर त्याबाबत सुद्धा तुम्हाला तिथे माहिती मिळेल। पुन्हा